नाणेफेकीचा कौल धनेश 11 गोरसे बी संघाच्या बाजूने गेला आणि प्रथमतः त्यांनी बॅटिंग स्वीकारली. चौदरपाडा संघ चला तुम्हाला फिल्डिंग लगेच सजवायची आहे आणि आमचे प्रमुख पाहुणे आता मात्र आपल्यापासून रजा घेत असताना धन्यवाद. आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच प्रथमतः आपल्या परिसरामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला अगदी टोलनाक्याच्या मैदानावरती माजी सरपंच चषक सुरू आहे. डल्लेपाडा संघाच्या वतीने ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सुनीलजी शेळके सरांचा आपण आवाज नक्कीच ऐकला आणि त्यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शिवबाग बनलेला आहे. आमचे मनोज कारवे सरांचे अगदी प्रिय मित्र. वेलकम सर, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. हॅलो हॅलो नक्की सुनील शेळके सरांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समेत जॉईन झाले तर हरकत नाहीये. नक्षत्र चौदरपाडा विरुद्ध धनेश 11 गोरसई ब हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो. एकच कॅटेगरीतील हे दोन संघ एकमेकांसमोर लढताना आपण पाहणार आहोत आणि नक्कीच माझ्या समेत आता मात्र सुनील शेळके सर सुद्धा मात्र जॉईन होणार आहेत. त्यांचा आवाज सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. चला आपण या ठिकाणी खेळायला सुरुवात करूया. पहिल्या षटक मेंढरी पॉवर प्ले असणार आहे आणि नक्षत्र चौदरपाडा संघाचा आपण जर विचार केला तर आता मात्र या ठिकाणी अजय कोहली, योगेश कोहली आणि प्रत्येक वाकडेचा सुद्धा मात्र या ठिकाणी समाविष्ट या संघामध्ये झालेला आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये हे तिन्ही खेळाडू काही कारणास्तव मात्र या ठिकाणी उपस्थित नव्हते, परंतु त्यांना सुद्धा माहिती की ही महत्त्वाची मॅच आहे. धनेश 11 गोरसे बस संघ आपल्या अपोजिट संघ आहे आणि त्या संघाला मात्र नक्कीच फाईट करायचं असेल तर मात्र जे आपले प्रमुख खेळाडू आहेत त्यांची उपस्थिती असणं फार गरजेचं आहे. आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये आता मात्र हे तिन्ही खेळाडू उपस्थित झालेले आहेत आणि पाहूया तिघांकडनं मात्र कशा प्रकारची कामगिरी आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये सुनील शेळके सरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. खूप खूप धन्यवाद योगी सर. आपण मैदानाच्या आतमध्ये जात आहोत. हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या अगोदर दोन्ही संघांनी दर्जेदार कामगिरी जरूर केली आहे, परंतु हा सामना जिंकण्याकडे प्रत्येकाचा कल असेल. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साईडला फक्त त्या हाताने मात्र या ठिकाणी टर्न केलं आणि हे पाहू शकाल डायरेक्ट हिटची जर तिथे त्या ठिकाणी अपेक्षा होती, परंतु चेंडू मात्र इष्टांवरती निशाणा साधू शकला नाही. अन्यथा वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. फलंदाज म्हणून तुम्ही किती जरी मोठे असाल तरी तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचा असतो आणि तोच वेळ खरं तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पवन करतोय. अदरवाईज फुलटॉस चेंडू पवनच्या समोर येत असताना डिफेन्सिव्ह फटका किंवा कमी धावांसाठीचा फटका आपण कधीही अपेक्षित करत नाहीत. आणि प्रत्येकी 3 षटकांची ज्यावेळी आपण सामने केलो त्यावेळी मात्र नक्कीच फलंदाजांच्या मनामध्ये मात्र एकच ध्येय असतो की झटपट क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करत असतात. पवन केने आणि संदेश केने ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि या ठिकाणी पाहू शकाल किती सुंदर रीतीने चेंडूला हाताळणी केली अजय कोहलीनं. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल अजयचं, कारण सुरुवातीलाच त्याने खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला येण्यासाठी पवनला प्रवृत्त केलं आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला आलेला गोरसे संघाचा संघ कर्णधार यालाही शांत ठेवलेला आहे. आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या संघाच्या नावाचा बोलबाला आहे त्या संघाच्या विरोधात खेळत असताना तुमच्यावर प्रेशर असतं, परंतु तोच प्रेशर आता मात्र गोलंदाजावरती पाहायला मिळाला आणि संदेशने चेंडूला पाठवलंय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार. साठी हा साधा सोपा चेंडू होता, कारण हाफवॉलीमध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर स्लॉकचा फटका आपण पाहिला डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून जाणारा हा अत्यंत दर्जेदार फटका संदेशच्या बॅटमधून हा षटकार. धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 7. जबरदस्त फटका तिथे मात्र ठिकाणी अनुभवला आणि पुन्हा मात्र स्लॉक शिफ्टचा अंदाज. आता मात्र फिल्डर आहेत परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. दुसरा बिग हिट षटकार.
काय खेळतायत फलंदाज संदेश, कारण शरीरापासून दूर असणारा चेंडू त्याला स्ट्रेच करत असताना चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचले, त्याचबरोबर त्याला अगदी बॅटच्या मधोमध घेतलं आणि तितकं टायमिंग जुळवलं की चेंडू सीमारेषेच्या वरून निघून जाईल. आणि योगी हा अत्यंत दुसरा महत्वाचा फटका फलंदाज संदेशच्या बॅटमधून आला. लागोपाठचे 2 षटकार आपण पाहिले, धावफलक 13 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. चांगली सुरुवात पाहतो आपण या ठिकाणी. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारला आणि आतापर्यंत संदेशच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले. कुठलाही गडी न गमवत असताना आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ आपण इथे अनुभवतोय. अजय कोहली पुन्हा एकदा आणि पुन्हा आता मात्र खराब चेंडू फुलटॉस आहे. इथे मात्र एलिव्हेशन कमी जुळवलं, परंतु क्षेत्ररक्षणाकडून मात्र चूक झाली. त्या ठिकाणी थोडंसं चुकीचं जजमेंट पाहिलं आपण आणि त्या अनुषंगाने 1 धाव पूर्ण केली गेली. धनेश चषक कुक्षे ही स्पर्धा तुम्ही खेळत आहात आणि त्यातच या दिवसातील 4थ्या दिवसातील क्वालिफिकेशनचं राऊंड खेळत आहात. समोरचा संघ तोही तितका मातब्बर गोरसाई ब संघ म्हटलं की खरं तर फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला मिळालेला हा चान्स तुम्ही ग्रॅब करणं अत्यंत गरजेचं आहे. अशातच क्षेत्ररक्षक चुकलाय, आता हा झेल सुटलाय, त्याचे कसे पडसाद या धावपलकर उमटतील हे सुद्धा योग्य आपल्याला पाहावे लागतील. नक्कीच संदेशला जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी पहा रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती पवनकडे मात्र ही चूक पाहायला मिळाली. एक्झॅक्टली जर तुम्ही या चेंडूवरती सरळ बॅटने जर नक्कीच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र मिडलिंग खूप चांगलं झालं असतं, परंतु अगोदरच पवननं मात्र त्या ठिकाणी मात्र धाडस केला की मी हा फटका रिव्हर्स केलेल आणि शेवटच्या चेंडूवरती एकही धाव मात्र जोडली नाहीये. आणि अक्षरशः पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावफलक धावा लागल्या गेल्या 14 धावा. क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्यासमोर असते त्या पद्धतीने निर्णय क्रिकेटमध्ये तुम्ही घेत असता. अशातच व्यावसायिक गटातील क्रिकेट खेळाचा फार मोठा अनुभव पवन केने यांच्याकडे आहे आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये आपण एखाद्या आपल्या तालुक्यातील संघाच्या समोर खेळत असताना मग तो जो आत्मविश्वास तुम्हाला मिळालेला आहे तो आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीचे फटके खेळण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो. प्रभाच्या विरुद्ध दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये यश मिळालं नाही. पहिलं षटक अजयने चांगलं हाताळलं असं आपण म्हणूया, कारण 2 षटकारा अंती सुद्धा 14 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. हो नक्की त्याला सफलता मिळाली नाहीये, परंतु या ठिकाणी 2 षटकारात जर आपण वगळले तर मात्र जे चेंडू मात्र त्याच्याकडनं लिगल चेंडू पाहिले आपण ते मात्र अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती त्याने हाताळले आणि या 14 धावा मात्र त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रतीक वाकडे आलाय. अत्यंत दर्शनीय अशा पद्धतीची ही क्रीडा नगरी जिकडे आपण बघत आहात या कुक्षेगावला लाभलेलं आहे वरदान आहे असं आपण म्हणूया. आणि क्रिकेट संस्कृती तुम्हाला जर पुढे घेऊन जायची असेल तर या पद्धतीने तुम्हाला व्यासपीठ देणं अत्यंत गरजेचं आहे की जे दिलेलं आहे कायमस्वरूपी मैदान आहे. मैदानाकडे जर आपण पाहिलं तर त्यामुळे या मैदानावर खेळत असताना प्रत्येक खेळाडूला अत्यंतिक चांगली अनुभूती मिळत असेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण आहोत आणि तुम्ही बघत आहात धनेश चषक कुक्षे 2024 ही स्पर्धेचा आजचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील बक्षीस पात्र फेरी मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली आपण पाहू शकाल. एका बाजूने संघ आपण पाहतो नक्षत्र 11 चौदरपाडा आणि त्यांच्या विरोधात गोरसाई ब. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो. प्रत्येक थोडंसं वेळ कमी खर्च करा हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून, कारण यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे आणि मी अगोदरच म्हटलं होतं की आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे. अगदी बरोबर आहे. इथे वेळ वाचवणे तुमची स्वतःची जबाबदारी आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये बॅड लाईटची अपील कोणतीही इकडे आयोजकांच्या वतीने स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे वेळ वाचवा आणि विहित किंवा पुरेशा सूर्यप्रकाशामध्ये दुसरी इनिंग खेळा अशा पद्धतीने आपण इकडे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक वाक्य म्हणू शकतो. प्रतीकच्या वतीने दुसरं षटक इथे हाताळलं जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले अवेलेबल नसेल आणि त्यामुळे क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेवर तैनात केलेले आपण पाहू शकाल. डावकुरे आताचे फलंदाज आहेत म्हणजे त्याच्या ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक आणि त्याच्या ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक प्लेस केलेले आपण योगी पाहू शकता. नक्कीच, परंतु ज्याप्रमाणे सुरुवात होणं गरजेची आहे पारपल्याच्या षटकामध्ये, कारण सायंकाळचं सत्र आहे, थोडंसं दमट वातावरण आहे आणि आता मात्र गारवा थोडासा आपल्या अंगाला स्पर्श सुद्धा होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये तर किमान 40 प्लसचा आकडा जर इथे पाहायला आपण स्कोर कार्डवरती तर मात्र तो आकडा चांगला ठरू शकेल. गारबा सुद्धा आहे आणि वाऱ्याचा वेग सुद्धा आहे. त्या वेगावर स्वार होत असताना कदाचित फलंदाजी करण्याचा निर्धार फलंदाज व्यक्त करू शकतात. अशातच फार मोठा अनुभव संदेश यांच्याकडे सुद्धा आहे आणि तो अनुभव इथे फलंदाजीतून त्याच्या पाहायला मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं आणि कुतूहलपूर्ण असेल. हा, आणि हा कॉन्टेस्ट पाहायला नक्कीच मजा येईल, कारण गोलंदाज सुद्धा डावकुरे हाताचा आहे आणि फलंदाज सुद्धा त्याच्या विरोधात डावकुरे हाताचा आहे. आणि इथे मात्र लिडिंग एज चेंडू हवेत, परंतु शॉर्ट फाईनलीकडे कुठला फिल्डर नाही. अगदी या फाईन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक तैनात होता, कारण गोलंदाजाला माहिती आहे की ज्याप्रमाणे डावकुरे हाताचा फलंदाज नक्कीच स्क्वेअर लेग, लॉंग लेग, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वारंवार मोठे फटके खेळत असतात. त्याच अनुषंगाने मात्र जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंगची रचना आपल्याला पाहायला मिळाली.
चांगली चर्चा तुम्ही छेडलेली आहे. फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही डावखुऱ्या हाताचे आहेत. खरं तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज त्याच्यासमोर उजव्या हाताचे फलंदाज असतील तर बऱ्याचदा तुम्हाला गोलंदाजाची सरशी पाहायला मिळते. परंतु लेफ्ट आर्मर पेसर किंवा लेफ्ट आर्म स्पिनर डाव्या हाताच्या फलंदाजाच्या समोर ज्यावेळेस येतो त्यावेळेस मात्र फलंदाजांची सरशी आपण पाहिलेली आहे. परंतु इथे खरं तर क्रिकेटमध्ये हे फक्त संकेत आहेत. ते बऱ्याचदा बाजूला सारले जातात आणि त्याला बगल देत असताना फलंदाजी होते. पवन आता हा जो वाऱ्याचा वेग या क्रीडा नगरीवर वाहत आहे त्या वाऱ्यावर स्वार होत असताना चांगली फलंदाजी करतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि तसंही पण या चांगली बॅटिंग केलेली आहे. पूर्ण दिवसभर आपण त्याचा खेळ पाहिला तर या ठिकाणी पहा गोलंदाज मी कौतुक करेन. समोर कुठला फलंदाज आहे हे मला माहिती नाही, परंतु जे माझ्याकडे गुणवत्ता आहे, जे माझ्याकडे कौशल्य आहे, जो माझ्याकडे टॅलेंट आहे त्या अनुषंगाने मी मात्र या ठिकाणी गोलंदाजी करेल आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून काही तिथे धाबा जोडल्या जातील. एकूण 3 धाबा. जबरदस्त. बऱ्याचदा आपण असं म्हणत असतो फलंदाजी करत असताना तुम्ही त्या गोलंदाजाला बघू नका, त्याने टाकलेल्या चेंडूला बघा. इथे खरं तर आता आपल्याला असं म्हणावं लागेल की तुमच्या समोर कोणता फलंदाज आहे त्या फलंदाजाच्या त्या वलयाचा विचार करू नका. तुमच्या भात्यामध्ये असणारे चांगले चांगले चेंडू समोर ठेवा आणि तेच काम इथे प्रतीकने केलेलं आहे. त्याचं कौतुक आपण करूया. 2 चेंडू त्याने हाताळले. आतापर्यंत 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकूण धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 18 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली या चेंडूची फेकी आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येक वाकडीच्या माध्यमातून, कारण त्यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी चांगल्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आणि 2 बलाढ्य संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. नक्षत्र चौदरपाडा विरुद्ध धनेश शिरवण गोरसे इबा संघ. अजूनही मात्र या ठिकाणी एकही फलंदाज मात्र गमावला नाहीये आणि प्रत्येकला मात्र नक्कीच कुठेतरी विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. प्रयत्न करतोय आणि इथे मात्र अगदी जोरदार अपील अगदी एस्ट्यांच्या रोखाडा चेंडू हाताला होता, परंतु इम्पॅक्ट पाहिलं तर नक्कीच कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि त्याच पुढे मात्र पंचांनी ही अपील नाकारले. लेगबायचा इशारा तिथे मात्र पाहायला मिळतो. या अवंतर धाव तिथे जोडली जाईल. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या बिनगडी बाद. 19. वेग आहे प्रतीककडे. त्या वेगाच्या बरोबर अचूकतेवर भर देत असताना गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते करतायत. ज्यावेळेस योगी तुमच्याकडे अतिरिक्त वेग असेल त्यावेळेस तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फक्त अचूकता शोधायची असते आणि ती आतापर्यंत शोधलेली आहे. प्रतीक या गोलंदाजाने फलंदाजांना शांत ठेवलाय. चांगली लाईन त्यांनी मेंटेन केलेली आहे. या ठिकाणी पहा किती वेग आणि अचूक टप्पा. हेच तर वैशिष्ट्य आहे प्रत्येक वाकडीचं, कारण पहिल्या 2 सामन्यामध्ये काही कारणास्तव तो उपस्थित नव्हता, परंतु तिसऱ्या सामन्यासाठी कारण नक्षत्र चौदरपाडा संघाला सुद्धा माहिती आहे की समोर घोरसे इबा संघ आहे आणि त्या संघाला जर घाम फोडायचा असेल तर प्रत्येकचं असणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक आल्यानंतर गोलंदाजी ताकद आता मात्र वाढताना आपण पाहतोय. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस प्रतीक पुन्हा एकदा बतील पवनसाठी. इथे समोर ठेवलेला चेंडू यॉर्कर लेन चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. खरं तर 3 षटकांचा सामना असा असतो योगी की जो अगदी तुमच्या डोळ्यासमोरून कधी निघून जातो हे तुम्हाला समजत नाही. म्हणजे जे प्लॅन तुम्ही खेळाडू कक्षामध्ये आखता, ज्या योजना आखता मैदानाच्या आतमध्ये, मग त्या योग्य रीतीने अंमलात आणण्यासाठीचा अधिकचा वेळ तुमच्याकडे नसतो आणि त्यामुळे ओघाओघाने सामना पुढे जातो. आतापर्यंत आपण पाहिले 11 चेंडू फेकून झालेले आहेत. 20 धाबा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. आक्रमकतेकडे वळत असताना संदेश आणि पवनला यानंतर आपण बघणार आहात. आणि 11 धावांचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी 11 चेंडूंचा पहिल्याच षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि त्याच्यावरती पूर्णपणे लगाम लावण्याचं कार्य प्रत्येकने केलं. फटका हवेत केलाय परंतु झेल होणार नाही, कारण फिल्डरच्या अगदी पुढे चेंडू मात्र लँड झालाय. दुहेरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी मित्र म्हणजे की एक्झॅक्टली संदेशने विकेट फेकली आहे. ज्या अनुषंगाने संदेश स्ट्रगल करत होता परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होईल आणि अशा रीतीने धनेश शिलवण गोरसे इबा संघाला लागणारा हा पहिला धक्का. अगदी बरोबर तुम्ही ओळखलं की हा फलंदाज बाद झाला नाही, तो त्याने स्वतःला मुद्दामहून बाद केलेला आहे. क्रिकेट खेळत असताना ते शरीराने खेळलं जरूर जातं परंतु त्या मागे बौद्धिकतेचा फार मोठा आधार असतो आणि हे प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये सर्टन प्लॅनिंग होतं, कारण 2 षटकांपर्यंत संदेशने फलंदाजी केली ज्यामध्ये त्याला सुरुवात चांगली मिळाली होती परंतु हा डाव त्याला अधिक आक्रमक आणि कन्सॉलिडेट करता आले नाही. शेवटच्या 4 चेंडूंवर एकेरी धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि त्याला समजलं की आपला स्ट्राईक रेट कुठेतरी कमी होत आहे. असं म्हणतात आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्व आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजीत जर त्याचं सांदर्भ तुम्हाला साधायचं असेल तर एखादा फलंदाज किती खेळला यापेक्षा तो कोणत्या स्ट्राईक रेटने आणि कसा खेळला याला महत्व आहे. आणि म्हणूनच आता इथे भावेश याच्यासाठी ही संधी निर्माण करून दिलेली आहे फलंदाज स्वतः संघ कर्णधार संदेशनं. हो नक्कीच हा बलिदान सुद्धा आपण म्हणू शकतो. ज्याप्रमाणे भावेश पवार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि भावेशचं येणं मात्र कुठेतरी त्या ठिकाणी गरजेचं होतं, कारण स्क्रीन रन रेट जर पाहिलं तर थोडंसं आपण खालावताना पाहिलं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या तर कुठलाही विकेट तिथे मात्र गमावला नव्हता, परंतु त्याच्यानंतर प्रत्येकचं आपण षटक पाहिलं त्याने मात्र फक्त 7 धावा खर्च केला. 1 विकेट्स मात्र रनआउटच्या स्वरूपात त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आदित्य.
पहिलं सत्र ज्यावेळेस तुम्ही खेळत असता कोणत्याही सामन्याचं त्यावेळेस 3 षटकांचा सामना असेल तर पहिल्याच षटकामध्ये दोन्ही कर्णधारांना तिथे ठरवावं लागतं की या सरफेसवर किती धावा पुरेशा असू शकतात आणि ते खरं तर ठरवता आलं नाही असं पण म्हणूया. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, दुसऱ्यामध्ये फक्त 7 खर्च झाल्या. इथे आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पवन केने थोडे ऑफ कलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून हे जे धावफलक आहे जितकं अपेक्षित आहे तितकं सबळ आतापर्यंत झालेलं नाही. पंचांचा लेगबायचा इशारा पाहिला आणि पवन या सामन्यामध्ये थोडंसं सास पडतोय, कारण आतापर्यंत पवनचा खेळ पाहिला तर 6 चेंडू त्याने फेस केले, एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये, एक तिहेरी धाव पाहिल्या आपण, 3 सिंगल धाव पाहिल्या, फक्त 6 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्या आणि मात्र धावसंख्या सांघिक जर आपण विचार केला तर फक्त 22 धावा आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. क्रिकेटला कधी तुम्ही इझिली घेऊ शकत नाही आहात आणि त्याचंच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्या त्या पवन केनेला आतापर्यंत आपण पाहिलं त्याने 6 चेंडू फेस केलेले आहेत, एकही मोठा फटका, एकही चौकार षटकार त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत आलेला नाही. समोर आहे भावेश पवार, आदित्य मात्र मारा करतोय, फुलटॉस आहे, चेंडू हवेत खेळला, डीप स्क्वेअरकडे फिल्डर, वाघाची शिकार भावेश पवार, ड्रॉप सिंगे हिरो, इथे मात्र ठरतात 0. प्रतिकूलतेमधून बऱ्याचदा आपल्या संघाला ज्याने सावरलेला आहे अनुकूलतेकडे घेऊन गेलेला आहे आणि ज्यावेळेस परिस्थिती संघाच्या विरोधात असते त्याच वेळेस येणं पसंत करतात आणि त्यानंतर संघाला विजय मिळवून देतात. असा हा ख्याती असणारा खेळाडू इथे फुलटॉस सारख्या साध्या सोप्या चेंडूचा शिकार ठरला. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता असते, ती कधी आणि कशी बाहेर येईल याचा अंदाज आपण कोणीही लावू शकत नाही आणि तीच अनिश्चितता बाहेर आली. फुलटॉस सारख्या चेंडूवर फलंदाज भावेश पवार घारत झाले आणि असंही म्हटलं जातं की फलंदाजाला तुम्हाला बाद करायचं असेल तर सर्वात त्याचा आवडता तो चेंडू आहे त्याची हाताळणी करा आणि त्याच्यावरती तुम्ही त्या फलंदाजाला बाद करू शकता. कसं हे अगदी बरोबर आपण म्हणत असतो, परंतु सामने 3 षटकांचे असतील तर फलंदाजाच्या समोर त्याच्या आवडीचे किती चेंडू तुम्ही ठेवणार आहात त्यावर 2-3 मोठे फटके आले की धावफलक आपोआपच पुढे जाणार आहे. परंतु मला असं वाटतं यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केला होता. भावेशच्या विरोधात यॉर्कर वापरणं कोणताही गोलंदाज खरं तर विचार करत असतो, परंतु यॉर्कर हा असा चेंडू आहे ज्याची लांबी थोडी वाढली की तो फुलटॉसमध्ये कन्वर्ट होतो आणि ज्याची लांबी थोडी कमी झाली की तो ओव्हर पिचमध्ये कन्वर्ट होतो आणि दोन्ही चेंडूंवर फलंदाज मोठे फटके मारत असतात. अशातच निर्भीड गोलंदाजी, चांगली गोलंदाज आधीची. नवीन फलंदाज सूरज केने आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. जबरदस्त खेळ आतापर्यंत या ठिकाणी या चौदरपडा संघाच्या वतीने पाहायला परंतु या ठिकाणी फोर्सिंग स्ट्रोक अगदी लॉंग ऑनच्या बाहेर, चेंडू मात्र निघून गेला. 7 धावांसाठी षटकार. चांगला ताकदीचा वापर केलेला आहे फलंदाज सूरज केनेनं आणि गोरसई ब संघ खरं तर यासाठीच ओळखले जातात कारण क्रिकेट हा काही सांघिक आहे. कोणत्याही 1-2 खेळाडूंवर अवलंबून राहून तुम्ही क्रिकेट फार काळ गाजवू शकत नाहीत आणि म्हणून जिथे जिथे अडचणीत संघ सापडतो तिथे तिथे या संघाला असे खेळाडू मिळतात की जे त्या स्थितीतून त्याला बाहेर काढतात. अगदी संकट मोशिकाची भूमिका या खेळाडूने मात्र अनेकदा मात्र या ठिकाणी पार पाडलेली आहे. इथे मात्र पाहू शकाल समोरच्या दिशेने फटका सजवला, अगदी डीप पॉईंटला फिल्डर सज्ज आहेत, फेकी चांगली पाहायला मिळाली आणि एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी सूरजच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. एकूण 2 गडी बाद 29. धनेश चषक कुक्षे ही स्पर्धा आपण अनुभवत आहात आणि धनेश 11 गोरसई ब मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळत आहेत आणि हे नाव की जे संपूर्ण क्रिकेट विश्वाला सुपरिचित आहे. सन्माननीय पांडुरंगजी धर्मा पाटील साहेब त्यांच्या वतीने या संघाला खरं तर इथे पुरस्कृत केलं गेलेलं आहे आणि अलीकडे खरं तर या पद्धतीचे पुरस्कार ते क्रिकेट विश्वाला मिळालेले आहेत. त्यामुळे क्रिकेट विश्वामध्ये ग्लॅमर आलेला आहे, क्रिकेट विश्व फार पुढे गेलेलं आहे. अनेक जण या ठिकाणी पहा चपल होऊन या ठिकाणी फटका हुक करण्याचा प्रयत्न करतो, चेंडू अगदी एस्टॅनच्या डोक्यावर निघून गेला. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि पहिल्या डावातील आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आदित्य मात्र या ठिकाणी मार्गस्थ झाला, लॉंग ऑफला बेट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल प्रयत्न मित्र म्हणेन. वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर जाणारा हा पवन केनेच्या बॅटमध्ये आलाय, हा संजीवनी निर्माण करणारा षटकार. समोर उभे असतानाच खरं तर उभ्या आखूट टप्प्याच्या चेंडूला समोरच्या दिशेने मारणं इतकं सोपं नसतं, परंतु ते लिल्या केलेलं आहे पवन केनेनं आणि त्याच्या आर्म्समध्ये फार चांगली ताकद आहे. समोर टार्गेट केलं आणि खरं तर IPL मध्ये असे अनेक फलंदाज आपण पाहिले. मला असं वाटतं हार्दिक पांड्याने हा ट्रेंड सुरू केला आणि विराट कोहलीचा तो षटकार, मला असं वाटतं हरीश रोफच्या विरोधात मारलेला शॉर्ट बॉलवरचा समोरच्या दिशेने तो षटकार या बाबतीतील फटक्यातील सर्वोत्तम फटका आहे असं मी मानतो. शेवट चांगला झालाय तो म्हणजेच धनेश 11 गोरसई ब संघासाठी, कारण षटकार आला, आत्मविश्वास ते आता खेळपट्टीवर आणि त्याचबरोबर मैदानावर घेऊन उतरतील. एकूण धावा आपण पाहिल्या 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाला. जबरदस्त मात्र या ठिकाणी नावाची समाप्ती पवन केनेच्या वतीने पाहायला मिळाली. तुम्ही नक्कीच विराट कोहलीचं नामांकन केलं, त्यानंतर तुम्ही
हार्दिक पांड्याचं नामोल्लेख केलं आणि श्रेयस अय्यरकडे सुद्धा अशा प्रकारचे आपण फटके पाहत असतो. फोर्स करत असताना तो मात्र नक्कीच अगदी लॉंग ऑनच्या दिशेने मात्र फटके खेळत असतो. परंतु एक जबरदस्त धावसंख्या या सायंकाळच्या सत्रामध्ये उभी केलेली आहे ते म्हणजे गणेश 11 गोरसई बी संघानं. आणि या विजयासाठी या ठिकाणी आपण जर उल्लेख केला तर मात्र 36 धावांचा पाठलाग म्हणजे एक्झॅक्टली 12 धावांच्या सरासरीने तुम्हाला पुढे चाल करायची आहे. आणि विनंती असेल गणेश 11 गोरसई बी संघाला की कुठलाही वेळ न खर्च करत असताना तुम्हाला लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. त्याचबरोबर खेळाडू कक्षाला ही विनंती आहे, दिस इज काइंड रिक्वेस्ट फॉर यू, प्लीज सेंड युअर ओपनर्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. लवकरात लवकर तुम्हाला तुमचे ओपनर्स इथे खेळपट्टीवर धाडावे लागतील आणि ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. खरं तर त्यावर सूचना न करणं हे संयुक्तिक आणि योग्य ठरू शकतं. एकूण धावा बनवायचे त्या म्हणजे 36-12.00 ची धावगती इथे ठेवावी लागेल, सरासरी मिळवावी लागेल. नक्षत्र 11 चौदरपाडा संघाकडे सुद्धा 3-4 असे फलंदाज आहेत की जे या सामन्यामध्ये चांगली चुणूक दाखवू शकतात आणि समोरचा अत्यंत बलाढ्य संघ गणेश 11 गोरसई ब संघाला इथे संघर्ष करण्यासाठी प्रयुक्त करू शकतात. हो नक्कीच. आपण जर चौदरपाडा संघाचा विचार जर केला तर किमान 7 ते 8 क्रमांकापर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु चेंडू मात्र तेवढे त्यांच्याकडे नाही आहेत. 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची मात्र आवश्यकता असणार आहे. आणि त्याच करता मात्र या ठिकाणी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरानं आता मात्र मैदानामध्ये वाटचाल करते. एकीकडे तुम्ही पाहू शकाल योगेश कोहली आहे, तर दुसरीकडे आपण जर विचार केला तर विकी आहे. ही अगदी सफल जोडी म्हणून नक्कीच आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहत असतो. या अशा पद्धतीच्या समीकरणामध्ये योगी सर असं असतं की एखादा खेळाडू तुमच्याकडे असा हवाय जो मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर उतरल्यानंतर 3-4-5 चेंडूचा सामना करेल आणि तुम्हाला 15 ते 20 धावा बनवून देईल. त्या तितक्या धावा एका खेळाडूने बनवल्या की मग तुमचं डोक्यावरचं ओझं आपोआप खांद्यावर येत असतं आणि त्यानंतर त्या सामन्यामध्ये तुम्ही गेट गोईंग होत असता. पाहूया, हे पाहणं औत्सुक्याचं आणि कुतूहलपूर्वक असेल. पहिलंच षटक इथे हाताळण्याची जबाबदारी A1 पवन अर्थात पवन केणेकडे इथे दिली गेलेली आहे संघ नेतृत्वाच्या वतीने. आणि पहिलं षटक आपण पाहतो की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. आता 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. ही संधी फलंदाजासाठी निश्चितच नामी संधी आहे. यावेळेस फलंदाजांचा अप्रोच कसा असेल हे आपल्याला पाहावं लागेल. आणि हा पहिला षटक फार महत्त्वाचा असेल चौदरपाडा संघाच्या दृष्टिकोनातून, कारण तुम्हाला गॅप्स खूप मोठे आहेत, तुम्हाला संधी आहेत की तुम्ही कुठल्याही ठिकाणी मोठे फटके खेळू शकता. आणि तोपर्यंत योगेश कोहली आणि मात्र या ठिकाणी विकीला मात्र करावं लागेल. पवन केणेच्या हातामध्ये चेंडू आहे. थोडंसं फिल्डिंगमध्ये पाहतो की आपण परिवर्तन केला जातो. या 2 फिल्डर डीपमध्ये आहेत. लॉंगॉनकडे तुम्ही पाहू शकाल भावेश पवारचे रुपाणा आहे, तर अगदी डीप स्क्वेअरलाकडे पाहिलं तर सूरज केणे आहेत. अशी ही रणनीती पहिल्या षटकासाठी आकारलेली आहे, ती म्हणजे गोलंदाज पवन केणेनं. आणि या ठिकाणी पहा क्लासिकल स्ट्रोक योगेश कोहलीच्या बॅटमध्ये आला. अगदी शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवलंय आणि या डीपमध्ये मात्र चांगली फिल्डिंग. पाहता पाहता 3 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. एकदा आपल्या संघासाठी वाचवली असं म्हणावं लागेल. जबरदस्त फिल्डिंगचा नमुना तिथे मात्र सादर केला राहुल केनेनं. शॉर्ट चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता, उजव्या स्टेच्या बाहेर जाणारा चेंडू. त्यावर खरं तर फार चांगला फटका की जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा टिपिकल फटका आहे तो फलंदाजाने दाखवला होता आणि सीमारेषेच्या लगत चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. हा चेस तुमची मानसिकता दाखवून देतो, कारण कधी कधी क्षेत्ररक्षकाला असं वाटतं की चेंडू भरधाव वेगाने सीमारेषेपर्यंत चाललेला आहे, त्यामुळे आपण इथे थांबूया, आपला एफर्ट आपण गिव्ह अप करूया. परंतु हा कोणताही विचार क्षेत्ररक्षकाने केला नाही. त्यांचं कौतुक असेल, पहिल्या चेंडूवर धावा आल्या 3. चांगली सुरुवात. इथे मात्र ऑनसाइडला 10 केला. गॅप खूप मोठा आहे. लॉंग ऑनचा फिल्डर भावेश पवार अगदी मिडविकेटकडे मात्र पोहोचला आहे. काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा फिल्डिंगचा नजारा. आणि त्याचमुळे या संघाने एवढी मोठी उपलब्धी गाठलेली आहे. त्यांची मेहनत, त्यांचे मात्र क्रिकेटचा जो खेळ आपण पाहतोय, डिसिप्लिन, आणि त्याच अनुषंगाने पुन्हा मात्र फलंदाजाचं मी कौतुक करेन की एक्झॅक्टली 3 धावा तिथे पाहायला मिळाल्या. अगदी बरोबर, दोन्ही चेंडूंवर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आणि त्यामुळे ज्यावेळेस कसं असतं की एखाद्या क्षेत्ररक्षकाने थोडीशी कठीण कामगिरी की जी मैदानाच्या आतमध्ये केली आहे, क्षेत्ररक्षणाच्या जीवावर जोरावर एखादा चांगला झेल घेतलाय की जो अत्यंत कठीण होता, किंवा सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू धाडलाय की जी फिल्डिंग कठीण होते, अशातच संपूर्ण संघ चार्जअप होत असतो. त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य संचारत असतं आणि मग ती ऊर्जा तुम्हाला निश्चितच तुमच्या कामगिरीवर परिणामकारक ठरत असते. चांगली सुरुवात. 6 धाबा मात्र या ठिकाणी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पावलांचा बावर सरळ बॅटर लॉफ केलाय. लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू मात्र सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. या अगोदरचे दोन्ही फटके सुद्धा या दोन्ही फलंदाजांचे चांगले होते, परंतु तिथे क्षेत्ररक्षकांनी अतिरिक्त एफर्ट लावले होते, मोठ्या स्ट्राइड्स घेतल्या होत्या चेंडूपर्यंत पोहोचून, एक धाव वाचवली होती. परंतु इथे आता जे क्षेत्ररक्षण समोर ठेवलंय, ऑन द राईज गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका, हा क्रिकेट विश्वातील फलंदाजांसाठी सुरक्षित फटका मानला जातो आणि त्या फटक्याची निवड केली. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा चौकार मिळाला. धावफलक पुढे गेलं. एकूण धावा 10.
पूर्णपणे फिल्डिंगचा अभ्यास करून मात्र या ठिकाणी योगेश कोहली बॅटिंग करतोय. परंतु या ठिकाणी पाहू शकाल ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेचून मारला डीप स्क्वेअर लेगकडे. सूरज शेणे आहेत. एक सूरज पाहिलं तर नक्कीच आपल्या घरच्या वाटेला निघून गेला, परंतु हा सूरज जमिनीवरती चमकतोय आपल्या संघासाठी. त्याने पकडला झेल आणि मात्र या ठिकाणी योगेश कोहलीचा खिलीचा होतोय अंत. सकाळचा सूर्योदय प्रत्येकाला हवा वाटत असतो योगी. त्याचबरोबर संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी आपण फार मोठं पर्यटन करत असतो, परंतु दुपारचा जो रखरखीत सूर्य आहे तो कोणालाही हवासा वाटत नाही. परंतु या रखरखीत सूर्याच्या खाली क्रिकेट खेळलं जातं, अनेक खेळ खेळले जातात आणि अशातच हा झेल इकडे टिपला गेला, फलंदाज बाद झाला. आणि आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल कॅमेरामॅनच्या माध्यमातून मात्र दाखवलं जातं की जो सूर्य आहे तो आता मात्र नक्कीच अगदी डोंगराच्या पलीकडे गेला, अगदी आपल्या घरच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय. आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल पहिला विकेटचं मात्र या ठिकाणी पतन पाहिलं. योगेश कोहली बाद झाला. 7 धाबात त्याने आपल्या संघाला योगदान दिलंय. SK एंटरटेनमेंटच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं आणि पडद्याच्या आड गेलेला, खरं तर क्षितिजाच्या पलीकडे गेलेला सूर्य सुद्धा ते पाहू शकतात. मराठीमध्ये असं म्हटलं जातं, जे न देखे रवी ते देखे कवी. त्यासाठी तुमच्याकडे कविमन असलं पाहिजे आणि हे कविमन इथे खरं तर या थेट प्रक्षेपणाच्या वतीने त्या कॅमेऱ्याच्या अँगलने आणि त्या डोळ्याने जपलं जातं असं पण म्हणूया. नवीन फलंदाज आदित्य आलाय आणि चुकीची मात्र लाईन तिथे मात्र पाहायला आपल्या डावा स्टिकच्या बाहेरून चेंडू जाणारा मात्र ती पाहायला आपल्याला 11 धाबा धाफलकावरती आपण पाहतोय. लक्ष आहे 36 धाबांचं, म्हणजे या जवळपास जी सरासरी हवी होती अगदी त्याच्या जवळपास संघ पोहोचलाय असं आपण म्हणू शकतोय. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आहे आणि खडे खडे खेळत आहेत. ज्यावेळेस तुम्ही उभ्याने एखादा फटका सजवत असता त्यावेळेस तुम्हाला वीरेंद्र सहवागची हँड आय कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आणावी लागेल आणि ते करण्यामध्ये थोडा असफल ठरतोय. तसाही पवन केण्याचा चेंडू पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजापासून थोडा दूर जातो आणि थोडं वळण घेणारा चेंडू अत्यंत घातक. इथे मात्र या ठिकाणी मिस्टाबिंग फटका आहे. चेंडू मात्र मिडॉनवरती पोहोचतोय. भावेश पवार तिथे सज्ज आहे, चूक होणार नाही. त्याने पकडला झेल आणि समाप्त होतोय आदित्यचा खेळ. दुसरा धक्का लागतो या ठिकाणी नक्षत्र एंटरप्राइज सोदरपाडा संघाला. कमबॅक करणं आणि पलटवार करणं हे ज्यांना गेली अनेक वर्षापासून माहीत आहे. असा हा टेनिस क्रिकेट विश्वातील एक बलाढ्य संघ, मोठी फौज त्यांच्याकडे, तगडा फौजफाटा त्यांच्याकडे. धनेश कुकसे आयोजित या स्पर्धेमध्ये धनेश गोरसाई ब संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि इथे त्यांनी त्याला सुरुवात केलेली असं मी निश्चितच म्हणेल. कारण या षटकामध्ये धावा जरी आल्या असतील 11 तरी 2 महत्त्वपूर्ण खेळाडू बाद झालेले आहेतच. आणि अशातच यानंतर भावेश पवारचं एक षटक, त्याचबरोबर मला असं वाटतं इतर एक गोलंदाज दरम्यान त्यांच्या वतीने वापरला जाईल. ही 2 षटकं अत्यंत महत्त्वाची असतील. पहिल्या षटकामध्ये 11 आलेले 36 धाबांचं लक्ष सरासरीच्या जवळ गेलेला संघ नक्षत्र चौदरपाडा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु ही जी सरासरी आहे ही सरासरी अत्यंत घातक असते. ज्यावेळेस तुमच्याकडे 14-15 धाबांची सरासरी असते त्यावेळेस तुम्ही मन बनवलेलं असतं की मला मोठेच फटके खेळायचे आहेत, परंतु सरासरी 9-10-11ची ज्यावेळेस असेल त्यावेळेस फलंदाज असा विचार करतो की संपूर्ण षटकामधून एखादा मोठा फटका आला तरी चालेल आणि ही त्याची विचार प्रक्रिया आहे. बऱ्याचदा त्याच्या विरोधात जात असते. फलंदाजांचा अप्रोच, त्यांचा दृष्टिकोन पाहणं हे मैदानाच्या आतमध्ये अत्यंत औत्सुक्याचं असेल. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी आपण जर विचार केला तर या ठिकाणी 25 धाबांची अजूनही मात्र आवश्यकता आहे. आणि भावेश पवारचा षटक इथे मात्र सॉफ्ट डिस्मिसल, जबरदस्त चेंडूची फेक आणि या ठिकाणी लागणारा तिसरा धक्का. विखी आता मात्र माघारी परततोय. ऑस्ट्रेलियन प्रवृत्तीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. याचा अर्थ असा, ऑस्ट्रेलियन ॲटिट्यूड म्हणजे नेमकं काय की काही संघ असे आहेत की ज्यांना तुम्ही सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी ज्यावेळेस देता, ज्यावेळेस तुम्ही तुमचं बोट देता त्यावेळेस ते संपूर्ण हात खेचत असतात. त्याच पद्धतीने पहिला फलंदाज बाद झाला, त्यानंतर लागोपाठ 2 फलंदाज बाद झालेले आहेत. क्रिकेटमध्ये असंही म्हटलं जातं 1 brings 2. एक बाद झाला की त्यानंतर दुसरा फलंदाज लवकरात लवकर बाद होण्याच्या चान्सेस असतात आणि त्याच चान्सेस इथे ग्रॅब केलेले आहेत धनेश 11 गोरसाई ब संघाने. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या रांगोळ्या आपण पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच श्रीराम भगवानाची मात्र त्यांनी अतिशय जबरदस्त रांगोळी काढली होती. अगदी थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकाल. आणि आपण मागील 2 दिवसांचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी त्यांच्या वतीने काढण्यात आली होती. दरम्यान भावेश पवारचा पुढील चेंडू, हो चांगला चेंडूची फेकी ते मात्र आपण पाहतोय. आणि आता मात्र कुठेतरी या फलंदाजावरती प्रेशर पाहतो, ज्या अनुषंगाने 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले. चांगली आट आहे खरं तर. पूल म्हणतात की तुम्ही तुमच्या आयुष्याचा राहटगाडा पुढे नेत असताना ज्या क्षेत्रामध्ये तुमचा उदरनिर्वाह होणार आहे त्या विषयाचं ज्ञान घ्या आणि ते मिळवा, पुढे चालत राहा. परंतु हे सगळं करत असताना, उदरनिर्वाह करत असताना एखाद्या कलेशी तुम्ही मैत्री करा आणि उदरनिर्वाह तुम्हाला जगविल, परंतु कला तुम्हाला का जगायचं आहे हे सांगेल. आणि म्हणून त्या कलाकाराचं आपण कौतुक करूया.
नक्कीच रवी जोशी त्या कलाकाराचे नाव आहे, मॅन फ्रॉम खांडवलचे आहेत. नक्की त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. भावेश पवार पुन्हा एकदा हो या ठिकाणी पाहू शकाल. स्विंग अँड बेस चेंडूवरती मात्र पूर्णपणे लक्ष केंद्रित होतो आणि समोर डोळ्यांच्या समोर चेंडू मात्र नक्कीच त्या ठिकाणी वलवलं. एवढी ताकद भावेश पवारकडे आहे. अजूनही पुढे थोडं वर्णन करूया. खिन्न आणि उदासपणाला प्रफुल्लित करणारी कला असते आणि तेच कलाकार खरं तर आपण इथे बघत आहात. अधिकचं वर्णन नको, मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. हा चेंडू पुढ्यात ठेवलेला ऑकवर्ड फुटवर्क, पदल आली त्याचा योग्य वापर करता येत नाही फलंदाजाला. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा जर तुमच्याकडे अभाव असेल आणि समोर गोलंदाज भावेश पवार जर असतील तर मात्र तुमच्या समोर अनंत अडचणी वाढणार आहेत. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला आहे. आणि आता मात्र नक्कीच असं वाटतं की मात्र या स्पर्धेतील दुसरं मेडन ओव्हर पाहायला मिळते की काय, कारण पहिल्या मेडन ओव्हर जर पाहिलं तर माटी महेंद्र मागेने मात्र हाताळलं आणि आतापर्यंत भावेश पवार एकही धाव खर्च केली नाही. टॉपे चेंडू हवे, यष्टीरक्षक चेंडू खाली पोहोचतो आणि विकेट मेडन ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी, 2 विकेट्स प्राप्त केल्या भावेश पवारनं, एकही धाव खर्च केली नाहीये आणि समीकरण आता मात्र उरलं. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची गरज. बघा, एखादं संबोधन तुमच्या नावासमोर ज्यावेळेस लागतं त्यावेळेस तशी कामगिरी तुमची हवी आहे. आणि खरं तर आपण असं सहजच म्हणत असतो की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, त्याच्याकडे खरं तर मैत्रीची ती पात्रता हवी आहे तरच आपण ते म्हणत असतो. एखादी व्यक्ती की जी चांगली दानशूर असते, अनेक ठिकाणी ते दान देत असतात, दातृत्व स्वीकारत असतात, त्याला आपण दानशूर राजा म्हणतो. या संघाला तुम्ही मातब्बर आणि दिग्गज असा संघ म्हणता. धनेश 11 गोरसई ब मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि तो मातब्बर का आहे हे संबोधन त्यांच्या समोर का लागलेलं आहे याचंच उदाहरण चांगलं मैदानाच्या आतमध्ये ते प्रस्तुत करतायत. पहिलं षटक त्यांच्या विरोधात जरी गेलं होतं तरी संधी शोधली. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर झालेल्या जखमेवर फार मोठ्या प्रमाणात मीठ चोळलं गेलं भावेश पवारच्या वतीने. हे षटक मेडन सुद्धा आलं आणि त्याचबरोबर 2 फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. अडचणी वाढलेल्या आहेत. फलंदाजी करणारा संघ, चेस करणारा संघ नक्षत्र 11 चौदरपाडा या संघासमोर. येणारे 6 चेंडू शिल्लक, 25 धावांची आवश्यकता असेल आता मात्र या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी. आणि या तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज सूरज केने. जबरदस्त ही मॅच, परंतु भावेश पवारनं पूर्णपणे या ठिकाणी कमबॅक करून दाखवलं. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी या धावांचा पाठलाग होऊ शकेल आणि अजूनही होऊ शकतो असं नाहीये. सूरज केने मार्ग भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. चेंडू खाली सुद्धा राहिला आणि त्याच मुली प्रत्येक चेंडूवरती मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट होताना आपण पाहतोय. डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. बघा, योगेश कोडी याला चांगली सुरुवात मिळाली होती. त्याचबरोबर आपण पाहिलं विकीने 3 धावांच्या फटक्यांनी सुरुवात केली होती. सुरुवात ज्यावेळेस तुम्हाला इतक्या मोठ्या संघासमोर चांगली मिळते त्यावेळेस तुम्ही खेळपट्टीवर राहणं गरजेचं असतं. जबाबदारी स्वीकारणारे खांदे हे कधी मजबूत होतात असं आम्ही नेहमी म्हणत असतो. यावेळेस पूलचा फटका आपण पाहतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, फार दूरवर आहेत. अधिकचा एफर्ट इथे पवनच्या वतीने केला जात नाही. याचाच अर्थ असा सामना त्यांच्या बाजूने थोडाफार झुकलेला आहे. हो नक्कीच, कारण आता येणारे 5 चेंडूमध्ये तुम्हाला नक्कीच 4 षटकार मात्र लागवायचे आहेत आणि या अशा क्लायमेटमध्ये मात्र नक्कीच ते एवढं सोपं नसणार आहे. आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू डॉट आले, त्याच्यानंतर सिंगल धाव आणि 4 चेंडूमध्ये 4 षटकारांची आवश्यकता. आणि हा सामना जर जिंकला तर नक्कीच या स्पर्धेचे पुरस्कर्ते, या स्पर्धेचे प्रतिबिंदू सन्माननीय पांडुरंगजी धर्मापाटी साहेबांच्या वतीनं धनेश 11 गोरसई संघाला एकूण 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. क्रिकेट विश्वाला ज्यांच्या वतीने फार मोठा आधार मिळालेला आहे, या परिसरातील क्रिकेटचे आधार वर्ड सन्माननीय पांडुरंगजी धर्मा पाटील यांच्या वतीने कॅश प्राईजची अनाउन्समेंट झालेली आहे. खरं तर पहिला षटक सामना बॅलेन्स करून ठेवला होता पहिल्या षटकाच्या अंती, परंतु त्यानंतरचं षटक की जे भावेश पवार यांनी हाताळलं त्या षटकामध्ये कंबरलं मोडलेल्या पूर्णपणे नक्षत्र 11 चौदरपाडा संघाच्या फलंदाजीचं. इथे मात्र पहा पुन्हा एकदा भन्नाट वेगवान आणि मात्र चेंडू सरळ शरीराचा वेध घेऊन मात्र या ठिकाणी निर्धावाच्या रूपाने मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. एकतर्फा सामना आता मात्र या ठिकाणी शेलके सर आपल्याला पाहायला मिळते, कारण 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. दुसरी महत्वाची बाजू थोडी अति आक्रमकता भोवलेली आहे नक्षत्र चौदरपाडा संघाला. त्याने खेळपट्टीवर जर राहण्याचा निर्धार केला असता आणि खराब चेंडूची वाट पाहिली असती कदाचित ते जवळपास पोहोचू शकले असते. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका हॉरिझॉन्टल बॅट शॉट ऑफर्ड फील्डमॅन अवेलेबल देअर, फील्डेड दॅट बॉल सक्सेसफुली, रिटर्न्स इट मीनवाइल 2 रन्स हॅव बीन कंप्लीटेड सक्सेसफुली. पण ह्या 2 धावांनी या सामन्याच्या निकालावर फार मोठा परिणाम होणार नाही आणि त्यातल्या त्यात फलंदाजांसाठी सकारात्मक परिणाम होणार नाही. हो नक्कीच, कारण या ठिकाणी पाहिलं तर अगदी विजयाच्या उंबाट्यावरती आता मात्र आपल्याला धनेश 11 गोरसई संघ पाहायला मिळतोय. फक्त त्यांना लिगली 2 चेंडू हाताळायचे आहेत आणि या ठिकाणी पाहू शकाल वेगवान चेंडू आणि त्यानंतर पंचांच्या माध्यमातून 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा दिला जातोय. फलंदाज म्हणून तुम्ही कितीही उंचीवर गेलेले असा, तुमच्या समोरून जर चेंडू असा उसळला
की मग तुमचं काम तमाम होत असतं. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. या सत्रातील हा शेवटचा चेंडू कदाचित फेकला जाईल. इथे हा फटका चांगला आहे. षटकाराने डाव समाप्त केला, परंतु हा सामना बक्षीसपात्र फेरीतील जिंकता आला नाही. नक्षत्र 11 चौदरपाडा संघाला आजच्या दिवसामध्ये फार चांगलं क्रिकेट नक्षत्र 11 चौदरपाडा संघाने सुद्धा दाखवलं. प्रेक्षकांची मनं जिंकली. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, शिस्तबद्ध क्रिकेट खेळलात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही आम्ही कौतुक करतो. आणि धनेश चषक कुक्षय स्पर्धा 2024 या पर्वातील आजचा दिवस चौथ्या दिवसावर आपल्या नावाचा ठसा उमटवला, तो म्हणजेच धनेश 11 गोरसई ब संघाने जिंकले.